नमस्कार मित्रांनो. मधुमेह नियंत्रित ठेवणं म्हणजे फक्त औषध घेणं किंवा तासनतास व्यायाम करणं नव्हे. तज्ज्ञांच्या मते आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाले देखील रक्तातील साखर कमी करण्यास मोलाची भूमिका बजावू शकतात. त्यापैकीच एक अति गुणकारी पदार्थ म्हणजे हळद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हळदीमधील कर्क्युमिन हे तत्त्व मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसं फायदेशीर ठरतं आणि हे वापरण्याची योग्य पद्धत कोणती. हळद आणि कर्क्युमिनचे विज्ञान. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे एक सक्रिय घटक असते. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्त्व आहे. सर्वप्रथम साखर नियंत्रण. कर्क्युमिनमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. यालाच हायपोग्लायसेमिक इफेक्ट असे म्हणतात. संशोधन काय सांगते? एका प्रसिद्ध वैद्यकीय संशोधनानुसार जर प्री डायबेटिक म्हणजे ज्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो अशा लोकांनी 9 महिने नियमित हळदीचे सेवन केले तर त्यांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. इन्सुलिन हे आपल्या शरीरातील बीटा पेशी बनवणाऱ्या कार्यक्षम ठेवण्यास मदत करते. चला तर पाहूया हृदयासाठी आणि किडनीसाठी हळदीचे फायदे. मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा हृदयविकार किंवा किडनीच्या समस्यांचा धोका असतो. हळद इथेही काम करते. सर्वप्रथम कोलेस्ट्रॉल. हळद शरीरातील ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. किडनीचे रक्षण. हो, हळद किडनीचे रक्षण करते. हळद किडनीच्या पेशींचे नुकसान टाळते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पाहूया हळद वापरण्याची योग्य पद्धत. नुसती हळद खाण्यापेक्षा ती शास्त्रोक्त पद्धतीने घेतल्यास जास्त फायदा होतो. नंबर 1, हळद आणि काळी मिरी. हो, हळदीमधील कर्क्युमिन शरीर तेव्हाच शोषून घेऊ शकतं जेव्हा त्यात काळी मिरी मिसळली जाते. मिरीमधील पायपेरिन हे घटक हळदीची शक्ती अनेक पटींनी वाढवतं. नंबर 2, हळदीचे दूध किंवा चहा. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घ्या किंवा सकाळी चहाऐवजी पाण्यात कच्ची हळद उकळून त्याचा चहा प्या. नंबर 3, फॅट्ससोबत सेवन. हळद ही तूप किंवा कोल्ड प्रेस तेलासोबत घेतल्यास शरीरात लवकर शोषली जाते. आता पाहूया सावधगिरी आणि दुष्परिणाम. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतल्यास नुकसान होऊ शकतं. प्रमाण म्हणजे एका प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला 500 मिलीग्रॅम ते 1500 मिलीग्रॅम नैसर्गिक हळद पुरेशी आहे. आता पाहूया दुष्परिणाम. हळदीचे अतिसेवन केल्यास मळमळणे, डोकेदुखी किंवा किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो, कारण यात ऑक्सलेट असते. लो ब्लड शुगर. जर तुम्ही मधुमेहाची कडक औषधं घेत असाल तर हळद जपून वापरा, कारण यामध्ये साखर अचानक खूप कमी होऊ शकते. तर मित्रांनो, तुमच्या आहारात हळदीचा समावेश करा, पण त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. लक्षात ठेवा, नैसर्गिक उपाय हे औषधांना मदत करतात, पण औषधांची जागा घेऊ शकत नाहीत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आरोग्यदायी रहा.